जय महाराष्ट्र मित्रांनो, माणसातली माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं. हे खरं आहे, कारण अशी घटना घडली आहे मलकापूरमध्ये, कराडमध्ये. मी कराडमध्ये राहतो आहे. तर माझी आई ज्या रिक्षातून प्रवास करत होती, त्या रिक्षावाल्याने प्रामाणिकपणा दाखवून ती पर्स परत केलेली आहे. तर ती पर्स रिक्षामध्ये विसरली होती आणि त्या पर्समध्ये आईचं हे आधार कार्ड वगैरे आहे. तुम्हाला दाखवतो बघा, आधार कार्ड. आणि तर याच्यावरती जो नंबर असतो आहे, आता नवीन आधार कार्ड आले त्याच्यावरती नंबर असतो आहे आपला. त्या नंबरवरती त्यानं कॉन्टॅक्ट करून मला तिथं नंबर आहे बघा, दिसतो आहे इथं मला. आणि थोडेफार पैसे पण आहेत, गोळे आहेत त्याच्यामध्ये. मला फोन करून सांगितलं की रिक्षामध्ये विसरले, ते कोणाचं आहे. तर मी सांगितलं ते आमच्या आईचंच आहे. पण थँक्यू वगैरे म्हटलं त्यांना. तर त्यापूरच्या फाट्यावरती आहे, ब्रिज खाली या, तिथं मी येतो आहे. आणि तिथं मला त्यांनी पाकिट दिलं आहे. हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या थँक्यू. बरं का, आभार आहे. काय आजी बसले होते गाडीमध्ये. हां. दोन आजी एक लेडीज मुलगी होती. मुलगीला सोडली अलीकडं आणि आजीला तिकडे सोडलं. तर नशीब माझ्या गाडीत पण पॅसेंजर पण नव्हतं. आमची आई म्हटली तू पैसे किती तरी घेऊ दे, पण मला पाकिट दिलं देऊ दे. हा याचं फक्त आधार कार्ड बघितलं आणि त्याचं म्हणलं नंबर आहे बघा, या याचं बघा काय काय त्याचं सगळं बघा, चेक करा. काय आधार कार्डचं महत्वाचं दुसरं, गोळ्या तिच्या महत्वाच्या हां. आहेत. सगळं आहे व्यवस्थित आहे. आजीला सांगा सुखरूप पोचले सगळं. थँक्यू. काय नाव आपलं? थोरात थोरात. इमारती पाटण तालुका अध्यक्ष. कृपाला नाव पडलं असेल बघा. हो.